तर बाळांनो, या ठिकाणी सर्वांचे स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम. आपल्या या ऑनलाईन नवोदय वर्ग 6 2026च्या या नवीन बॅचमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आपल्याला आजचा हा आपला एक स्टार्टिंग मॅथमॅटिक्स पासून करत आहोत आणि आपला आजचा हा पहिला जो चॅप्टर आहे जो रिलेटेड आहे नंबरशी. ठीक आहे. तर आपल्या प्रकरणाचं नाव आहे नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम. म्हणजे काय? तर यालाच आपण संख्या आणि संख्या प्रणाली हा आपल्या प्रकरणाचं नाव आहे. तर बाळांनो, सर्वात प्रथम आता संख्या म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये अनेक साऱ्या संख्या येतात. तुम्हाला संख्या म्हटलं की तुमच्या लक्षात येतं 1, 2, 3, 4 हे जे आपण संख्या शिकतो आपल्या डेली रुटीन मध्ये. आपण जे ऍडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, मल्टिप्लिकेशन करतो, डिव्हिजन करतो. ओके. हे सगळेचे सगळे आपण करत असताना आपल्याला माहिती आहे की आपण कशाचा उपयोग करतो? संख्याचा उपयोग करतो. प्रत्येकांना संख्या रीड करता येतं, रायटिंग मध्ये लिहिता येतं, वाचन करता येतं, लिहिता येतं. पण या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन एक निर्माण होतो, तो म्हणजे हे जे संख्या आहे या संख्याची हिस्ट्री काय आहे? या संख्याची हिस्ट्री काय आहे? इतिहास काय आहे की हे संख्या कसे निर्माण झाले, काय आहे ते आपण सर्वप्रथम या ठिकाणी शिकूया. त्याच्यानंतर या चॅप्टरकडे जाऊया हळूहळू. पहिल्यांदा बेसिक, त्याच्यानंतर समोर जाऊया. तर याची एक सुंदरशी अशी आपल्याला स्टोरी निर्माण करता येईल किंवा एक स्टोरी सांगता येईल ज्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नंबर म्हणजे काय, संख्या म्हणजे काय. आता संख्या माहिती झाल्यानंतर दुसरं आहे तुमचं संख्या प्रणाली. तर या संख्या प्रणालीमध्ये भरपूर सारे पार्ट्स येतात की संख्या कशा तयार झाल्या, संख्या कशा तयार होतात, संख्येचे एलिमेंट्स काय आहेत. ओके. व्हॉट इज द एलिमेंट्स ऑफ अ नंबर. त्यानंतर असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, हाऊ द फॉर्मेशन ऑफ अ नंबर. संख्यांची निर्मिती करत असताना वेगवेगळे रूल्स आहेत. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे संख्याची बेसिक झाली की संख्यांचे सगळे पार्ट तुम्हाला या संख्या प्रणालीमध्ये शिकायचं आहे. म्हणून सर्वात प्रथम आपण शिकणार आहोत की नंबर म्हणजे काय. तर नंबर म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण एक काम करूया, एक चित्राद्वारे समजून घेऊया की संख्या म्हणजे काय. ठीक आहे. नंबर म्हणजे काय. तर बाळांनो, तुम्हाला माहिती असेल की आपले जे पूर्वज होते, पूर्वज म्हणजे कोण? आपले आदिमानव म्हणतो आपण ज्यांना, जे आपले पूर्वज म्हणून संबोधतो आपण, हे कुठं राहायचे? तर सगळ्यांना याचा आन्सर माहिती आहे की हे सर्वजण, संपूर्ण जण कुठं राहायचे? जंगलामध्ये राहायचे. बरोबर आहे. आता जंगलामध्ये राहत असताना हे आपल्या अन्नासाठी, आपल्या पोटासाठी काय करायचे? रानोरान इकडे तिकडे भटकायचे. त्यांना खाण्यासाठी जे काही मिळेल त्यांचा ते वापर करायचे. बरोबर. त्यांना कंदमुळे मिळत असतील, जमिनीतून खोदून, जमिनीतून काढून जे काही मिळत असेल त्यांचा वापर करायचे. झाडांना जे काही फळं लागलेले असतील त्यांचा वापर करायचे. शिवाय ते प्राण्यांची पण शिकार करायचे. म्हणजे साध्या सोप्या भाषेत आपल्या पोटासाठी, आपलं पोट भरण्यासाठी ते रानोरान भटकायचे अन्न शोधण्यासाठी. मग कालांतराने काय झालं की कालांतराने त्यांना कशाचा शोध लागला? कालांतराने त्यांना नदीचा शोध लागला, नदीमध्ये पाण्याचा शोध लागला. जेव्हा त्यांना पाण्याचा शोध लागला तेव्हा त्यांचं लक्षात असं आलं की आपल्याला जो प्यायला लागणारा पाणी आहे, पिण्यासाठी लागणारा जो पाणी आहे इथं मूलभूत प्रमाणात आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे, हे त्यांना माहिती झालं. त्याच्यानंतर त्यांना हेही लक्षात आलं की आपण जर या पाण्याचा वापर करून जर काही लागवड केली तर कदाचित ज्या वनस्पती, ज्या गोष्टीसाठी आपण आज इकडं तिकडं फिरतोय, भटकतोय, त्या गोष्टी आपण आपल्या आजूबाजूलाच काय करू शकतो? जमिनीमध्ये पेरून किंवा जमिनीमध्ये उत्पादन घेऊन आपण त्या वनस्पतीचं उत्पादन घेऊन आपलं आपलं पोट भरू शकतो. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी काय केलं?
त्यांनी नदीच्या किनारे किंवा नदीच्या काठावर राहून घर बांधायला सुरुवात केली. ठीक आहे. त्यांनी काय केलं? घर बांधायला सुरुवात केली. आता नदीच्या काठावर जेव्हा घरं बांधायला सुरुवात केली तर सुरुवातीला काही एक घर आले, काही काही दिवसाने दुसरे घर आले, आजूबाजूला शेती करू लागले, कुठेतरी नदीच्या काठावर राहू लागले. आणि हळूहळू हळूहळू एकाचे दोन, दोनचे चार, चारचे पाच आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या घरांच्या संख्येमध्ये लोक नदीच्या काठावर, नदीच्या किनाऱ्यावर राहू लागले. ओके. छोट्या छोट्या गटाने राहू लागले, एक एक घर, दोन दोन घर, तीन तीन घर. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की जेवढे काही शहरे आहेत हे नदीच्या काठावर वसलेली आहेत. म्हणजे सर्वप्रथम कोणत्याही शहरांची जी निर्मिती आहे ही नदीच्या काठावर झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. हॅलो सर, आवाज हे होतोय म्हणजे हे आलंय. काय झालं की लोकांनी एकमेकांशी व्यवहार चालू केले. व्यवहार म्हणजे काय? काहीतरी घेणे, काहीतरी देणे, त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण. आवक जावक किंवा निर्यात आयात म्हणजे काहीतरी घेणे, काहीतरी देणे, हे लोकांचं सुरू झालं. लोकांनी हळूहळू शेती करू लागले, वनस्पतीचं उत्पन्न घेऊ लागले. हळूहळू त्यांनी आपल्या घरी प्राण्यांना पोसायला सुरुवात केली. कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत किंवा इतर प्राणी आहेत, यांचा वापर करू लागले आणि हळूहळू माणसाची प्रगती होत गेली. आता काय झालं की कालांतराने जेव्हा त्यांना एकमेकाशी देवाणघेवाण करण्याची वेळ आली, देवाणघेवाण, मग देवाणघेवाण ते कशाची पण राहू शकतं. देवाणघेवाण करण्याची जेव्हा वेळ आली, म्हणजे देणे आणि घेण्याची जेव्हा वेळ आली, मग ती देवाणघेवाण करताना कदाचित धान्याची होत असेल, कदाचित प्राण्यांची होत असेल. देवाणघेवाण करत असताना त्यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या संभाषणातून, त्यांच्या व्यवहारातून एक प्रश्न निर्माण झाला प्रत्येकांना. तो म्हणजे हाऊ मेनी. प्रश्न कोणता निर्माण झाला? हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे काय? तर किती. हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला, हाऊ मेनी. आणि बाळांनो, हा जो हाऊ मेनी आहे, हाऊ मच आहे, याच्यातूनच नंबरची निर्मिती झाली. कशाची निर्मिती झाली? नंबरची निर्मिती झाली. मग आता हाऊ मच हा क्वेश्चन निर्माण झाला की तुझ्या घरी यावर्षी किती धान्य झाले? किती? आला प्रश्न. तुझ्या घरी किती प्राणी आहेत? आला किती. हाऊ मेनी टोटल नंबर इन अवर फॅमिली. तुमच्या घरी एकूण किती माणसे आहेत, किती फॅमिली आहेत, किती लोक आहेत. आता प्राण्यांची, माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, उत्पादन वाढत होतं. मग व्यवहार करत असताना त्यांच्यासमोर क्वेश्चन निर्माण झालं, हाऊ मेनी. आणि या हाऊ मेनी मधूनच किती, या प्रश्नामधूनच याचं उत्तर म्हणजे काय मिळालं? नंबर. मग त्यावेळेला त्यांच्या मुखातून जे सर्वप्रथम निघलं ते आहे नंबर. त्यांच्या मुखातून जे सर्वप्रथम निघलं बाळांनो ते आहे नंबर्स. ओके. त्याचं आन्सर जे होतं ते होतं 1 पासून. त्यांच्या मुखातून जे सर्वप्रथम निघलं ते म्हणजे 1. काय निघलं? 1. समजत आहे? त्यांच्या मुखातून जे सर्वप्रथम निघलं, हाऊ मेनी, हाऊ मच, किती, तुझ्या घरी किती प्राणी आहेत, तुझ्या घरी किती माणसे आहेत, तुला यावर्षी किती धान्य झालं, यावर्षी किती पीक झालं, तेव्हा त्यांच्या मुखातून जे सर्वप्रथम निघलं दॅट इज अ नंबर. तेच आहे नंबर. ओके. नंबर म्हणजे संख्या. ठीक आहे. मग त्यांच्या मुखातून काय निघलं? तर त्यांच्या मुखातून निघलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे आहेत नंबर्स. लक्षात. आता हे नंबर्स प्रत्येकाने काय केलं? वेगवेगळ्या. आता एखाद्याच्या घरी काही समजा यावर्षी धान्य काय झालं असेल किंवा एखाद्याच्या घरी समजा प्राण्यांची संख्या 10 असेल,
पुढच्या वर्षी किंवा काही दिवसांनी पुन्हा जास्त होऊ शकतं. मग त्यांनी काय केलं, जे नंबर्स आहेत त्या नंबर्सला कुठेतरी मार्किंगद्वारे, खुणांद्वारे, चिन्हांद्वारे लिहून ठेवलं. ओके, जे मार्किंग होतं त्यांनी मार्किंग केलं, मार्क केलं, खुणा केल्या, खुणा म्हणजे समजते ना, काहीतरी चिन्ह केले. ओके, जे काही नंबर त्यांनी त्यांच्या मुखातून निघले त्यांनी त्यांना लिहून ठेवलं मार्किंगद्वारे, खुणाद्वारे, चिन्हांद्वारे. ओके, हे नंबर्समध्ये पण होतं आणि हे अक्षरांमध्ये पण होतं आणि यांनाच आपण म्हणतो स्क्रिप्ट. यांनाच काय म्हणतो आपण, स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे काय, लिपी. आणि आपल्या पूर्वजांनी जे त्यांच्या डोक्यामध्ये होतं, जे त्यांच्या मुखातून निघलं, त्यांनी ते काय केलं, कोणत्या तरी पद्धतीने ते लिहून ठेवलं. जसं उदाहरणार्थ बघा, हे तुम्हाला जे दिसतं हे लिपी आहेत. हे सगळे बघा, पहिल्या चार्टमध्ये तुम्हाला हे जे दिसतं हे काय, याला म्हणतात लिपी, स्क्रिप्ट. हे स्क्रिप्ट आहे. त्यांना जसं वाटलं त्यांनी तसं लिहून ठेवलं कुठे ना कुठे, यालाच म्हणतात स्क्रिप्ट. काय म्हणतात, स्क्रिप्ट. तुम्ही बघितलं असेल आजही मोठमोठ्या किल्ल्यांवर जेव्हा जाता तुम्ही तर हे लिहिलेलं असतं. हे काय आहे, हे लिपी आहे, यालाच म्हणतात स्क्रिप्ट. हे भाषा आहे, त्यावेळेला लिहून ठेवली गेलेली चिन्हे आहेत, भाषा आहेत. बघा, हे न, ग, व, र दिसतं ना, हे भाषा आहेत. हे असे तुम्ही बघितलेलं असेल किल्ल्यांवर वगैरे लिहिलेलं असते. यांना म्हणतो आपण स्क्रिप्ट, लिपी. सेम लिपी नंबर बद्दल पण लिहिल्या गेलेली आहे. आता काय सगळ्यात इम्पॉर्टंट, जे जे व्यक्ती ज्या ज्या एरियामध्ये राहत होतं, असं नाही आहे की पूर्वज लोक सगळेचे सगळे एकत्र राहायचे. आपल्या जगामध्ये, आपल्या पृथ्वीवर अनेक ठिकाणी लोक राहायचे. त्या पूर्वजांनी अनेक ठिकाणी आपल्या पद्धतीने नंबर्स बद्दल काय लिहून ठेवलं, मार्किंग लिहून ठेवली, मार्किंग केली. ओके, आणि तेच मार्किंग, तेच चिन्ह आपण स्क्रिप्ट म्हणून गणलं जातं. ओके, आणि सर्वप्रथम त्यांच्या मुखातून जे निघलं ते 1 पासून निघलं. आता 1, 2, 3 तर हे आपण आता लिहितोय, पण त्यांच्या मुखातून जे निघलं त्यांनी वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, वेगवेगळ्या स्क्रिप्टमध्ये, वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने याला काय केलं, लिहून ठेवलं. आलं लक्षात. जसं या ठिकाणी तुम्हाला दिसेल की काही लोक आहेत, जसं वेस्टर्न अरेबियन मध्ये त्यांनी 0ला असं लिहून ठेवलं, 1ला अशी मार्किंग केली, 2ला असं केलं, 3ला असं केलं, 4ला, 5ला, 6ला, 7ला दिसतं. हे मार्किंग आहेत. हे यालाच म्हणतो आपण स्क्रिप्ट, लिपी म्हणतो. ठीक आहे, हे त्यांनी लिहून ठेवली ना आपल्या पद्धतीनं. ईस्टर्न अरेबियन लोक आहेत, त्यांनी अशा पद्धतीने बघा, त्यांच्या लिखाणामध्ये थोडी वेगळी मार्किंग आहे. बघा, त्यांनी 5ला, 8ला कसं लिहिलं, बघा फरक बघा. त्यांनी 6ला असं लिहिलं, यांनी 6ला असं लिहिलं. आता देवनागरी लिपी जे आपण लिहितो महाराष्ट्रामध्ये, जे मराठी आपण जे वापरतोय, मराठी लिपी, त्याला देवनागरी लिपी म्हणतो आपण, बरोबर. तर ही जी देवनागरी लिपी आहे बघा, देवनागरी म्हणजे मराठीची लिपी, ज्याला देवनागरी म्हणतो. बघा, 0 असं लिहिलं, 1 असं लिहिलं, 2ला असं लिहिलं, 3ला असं लिहिलं, 4ला असं, हे मार्किंग करून ठेवले होते आणि मग आपण यांचा शोध लावलो ना आज आपण यांना वापरतो. गुजरातीमध्ये बघा, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे मार्किंग केल्या गेल्या. तर बघा, गुजरातीमध्ये 0 असं लिहिलं जातं, 1 असं लिहिलं जातं, 2 असं लिहिलं जातं, हे सगळं तुम्हाला दिसेल. ओके, बघा बेंगालीमध्ये कसं लिहिलं जातं, ओरियामध्ये कसं लिहिलं जातं, तेलुगूमध्ये कशी मार्किंग केली आहे 1ला, 2ला, 3ला, 4ला, कन्नडमध्ये, मल्याळममध्ये, तमिळमध्ये, तिबेटियन लोक, थाई लोक, थेर लोक, लिओ लोक, हे अनेक पद्धतीच्या ह्या सगळ्याच्या सगळ्या काय आहेत, लिपी आहेत. काय आहेत बाळांनो, लिपी. आता ह्या सगळ्या लिपी आपल्या परिचयाच्या नसतील, पण काही लिपी परिचयाच्या आहेत. उदाहरणार्थ आताच आपण म्हटलं देवनागरी. ओके, यालाच आपण मराठी लिपी म्हणतो, आहे की नाही. मराठी लिपीमध्ये आपल्याला माहिती आहे 0 असं लिहितात, 1 असं लिहितात, 2 असं लिहितात, 3, 4, 5, 6, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला एक इंग्रजी लिपी लिहितो आपण इंग्रजीमध्ये, त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल. इंटरनॅशनल, इंटरनॅशनल म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, तर राष्ट्राच्या बाहेर प्रत्येक राष्ट्रामध्ये ही लँग्वेज वापरली जाते किंवा ही आढळली, म्हणून याचं वाचन असं लिहितात, 1 असं लिहितात, 2, 3, 4 हे असे सिम्बॉल्स आहेत. ठीक आहे, तर
हे आहेत बाळांनो लिपी किंवा नंबर, आणि इथूनच हळूहळू नंबरची प्रगती होत गेली, नंबरचा शोध लागत गेला, आणि या पद्धतीच्या स्क्रिप्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ह्याच स्क्रिप्टचा वापर करून आपण आपली नंबर सिस्टीम आपल्या न्यूमेरिकल सिस्टीम मध्ये इम्प्रूव्ह करत गेलो आणि नवीन नवीन गोष्टी अभ्यास करत गेलो. चला तर बाळांनो, याच्यामध्ये मला हे सांगायला आवडेल की सर्वप्रथम आपल्या मुखातून जे निघलं आपल्या पूर्वजांच्या, ओके, ते होतं वन. काय होतं? वन. लक्ष द्यायचं, थोडस एक छोटेसे कन्सेप्ट सांगतोय. सर्वप्रथम आपल्या मुखातून जे निघलं आपल्या पूर्वजांच्या ते होतं वन, एक. ठीक आहे. 1 2 3 4 5 या पद्धतीने. 5च्या नंतर नाही का आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, मग 9 नंतर 10 आहे, 11 आहे, 12 आहे, असे अनेक आहे. म्हणून आपण हे सिम्बॉल दिलं, डॅश 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 डॅश, टिंब टिंब टिंब, याला म्हणतात सतत, कंटिन्युअसली. तर लक्षात घ्यायचं, जे सर्वप्रथम आपल्या पूर्वजांच्या मुखातून निघलं 1 2 3 4 5 6 या ग्रुप ऑफ नंबरला, द ग्रुप ऑफ नंबर 1 2 3 4 5 6 7 8 कंटिन्युअसली कॉल्ड ॲज अ, याला म्हणतो आपण नॅचरल नंबर. काय म्हणतो? नॅचरल नंबर म्हणतो. नॅचरल नंबर म्हणजे काय? याला म्हणतात नैसर्गिक संख्या. ठीक आहे. काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर साधं सोपं सरळ, द ग्रुप ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 कंटिन्युअसली, म्हणजे सतत. समोर संख्या आहे असं नाही की 10 पर्यंतच आहे, 10 नंतर 11 12 13 14 15 चालले असे, तर या समूहाला नैसर्गिक संख्या म्हणतात, नॅचरल नंबर. किंवा दुसरं, दोज नंबर फाउंड इन अ नेचर, म्हणजे ज्या संख्या निसर्गामध्ये आढळल्या किंवा निसर्गामध्ये सापडल्या, निसर्गामध्ये शोध लागला, त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. नावातच अर्थ आहे, कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला विचारलं, हा गणितातला सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे कोणतं? नॅचरल नंबर, आणि याच्यावर अनेक क्वेश्चन, तुमचं सैनिकी असो, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असो, तुमचं काय म्हणून नवोदय असो की स्कॉलरशिप असो, आणि कुठल्याही प्रकरणामध्ये तुम्हाला या बेसिकचा वापर केलेला आहे. पहिल्या 5 नैसर्गिक संख्याची बेरीज किती, पहिल्या 2 संख्या नैसर्गिक संख्याचा गुणाकार किती, 5 नंतर येणाऱ्या नंतरच्या 5 संख्यांची बेरीज किती, नाही तर नॅचरल नंबर येणार आहे. म्हणून नॅचरल नंबर लक्षात घ्या. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या ज्याचा शोध निसर्गात लागला त्याला म्हणतात नॅचरल नंबर. आता दुसरं, हा जो नॅचरल नंबर आहे, या नॅचरल नंबरचा उपयोग कुठे झाला? याचा उपयोग कुठे झाला, कशासाठी झाला, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर आपण वापर केलेला होता संख्यांचा त्या आपल्या पूर्वजांनी मोजण्यासाठी. कशासाठी? मोजण्यासाठी. मोजणे. म्हणून याच संख्यांना दुसरं नाव देखील आहे. या संख्यांना दुसरं नाव आहे, तो म्हणजे मोज संख्या. लक्षात ठेवायचं, एकाच संख्येला 2 नाव आहेत. जसं तुम्हाला 2 नावे असतात ना, तसं संख्यांना 2 नावे आहेत. नॅचरल नंबरला दुसरं नाव आहे काउंटिंग नंबर. ओके. त्यालाच आपण नैसर्गिक संख्याला दुसरं नाव मराठीमध्ये आहे मोज संख्या. मोज म्हणजे मोजणे, काउंटिंग करणे म्हणजे मोजणे. वस्तू मोजण्यासाठी वापर केला गेला म्हणून यांना मोज संख्या म्हणतात. मग तुम्हाला विचारलं की नैसर्गिक संख्या कोणत्या, तर तुम्ही सुरुवात सांगायची 1 पासून. 1 2 3 4 5 6, तिकडे समोर किती, अनलिमिटेड. तुम्हाला विचारलं काउंटिंग नंबर कोणते, तर 1 2 3 4 5 6 1 2 3 4, तिकडे काउंटिंग नंबर अनलिमिटेड किती.
ठीक आहे, हे झाले काउंटिंग. आता याच्यावर 2 क्वेश्चन्स पण क्रिएट होतात, इम्पॉर्टंट. ठीक आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज हिअर, विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर किंवा विच इज द स्मॉलेस्ट काउंटिंग नंबर. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आणि सर्वात लहान मोज संख्या कोणती, हा एक पहिला प्रश्न तयार होतो. आणि दुसरं तयार होतो, विच इज द बिगेस्ट काउंटिंग नंबर, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, किंवा विच इज द बिगेस्ट नॅचरल नंबर. ठीक आहे, सॉरी, विच इज द बिगेस्ट नॅचरल नंबर म्हणजे कोणती सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, आणि विच इज द बिगेस्ट काउंटिंग नंबर म्हणजे सर्वात मोठी मोज संख्या कोणती. असे 2 प्रश्न या ठिकाणी क्रिएट होतात आणि त्याचे आन्सर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. कोणती आहे? 1 आहे. उत्तर तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय, हे बघा, 1 सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. काही विद्यार्थ्यांनी 0 पण लिहिलेलं असेल आणि लिहिलंय, त्यांचं उत्तर चुकेल. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, सर्वात लहान मोज संख्या कोणती, तर उत्तर येणार 1. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती. काही म्हणेल 5, काही म्हणतील 10, काही म्हणतील 15, काही म्हणतील 99, काही म्हणतील 1000, काही म्हणतील 1,00,000. तुमचं आन्सर येणार आहे वी कांट टेल अस, आपण त्यांना सांगू शकत नाही किंवा सांगता येत नाही. बिग नंबर मला तर कोणी 100 म्हणतील, 100 नंतर 101 येतं, 100 नंतर 101, कोणी 1000 म्हणेल तर 1000 नंतर 1001, 1002, कोणी 1,00,000 म्हणेल तर 1,00,000 नंतर 1,00,001, 1,00,002. म्हणून आपला आन्सर काय येईल, सांगता येत नाही, सांगू शकत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, सर्वात मोठी मोज संख्या सांगता येत नाही, पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात लहान मोज संख्या 1. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी टॉपिक. त्यानंतर कालांतराने काय झालं, की हळूहळू माणसाने प्रगती केली. काय केली? हळूहळू माणसाने प्रगती केली आणि या नंबरांवर, या लिपींवर आपला अभ्यास वाढत गेला आणि हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलंय, आपलं काहीतरी चुकलंय, आपण अशी कोणती तरी गोष्टी विसरलोय की जो आपल्या या नॅचरल नंबरच्या ग्रुपमध्ये नाही, जो इम्पॉर्टंट पण आहे, खूप महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय तुम्ही समोर मॅथमॅटिक्स गणित विषय शिकू शकत नाही, एवढा महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी काय केलं, हा जो तुमचा 1, 2, 3, 4चा जो नॅचरल नंबरचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये त्यांनी काय केलं, 0ला टाकलं. कोणाला टाकलं? 0ला टाकलं. त्यांना माहिती झालं की 0 अशी संख्या आहे की जी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणून त्यांनी काय केलं, या ग्रुपमध्ये 0ला ऍड केलं. जेव्हा त्यांनी 0ला ऍड केलं त्यावेळेला त्यांनी काय केलं, त्याचं नाव बदलवलं, नवीन नाव ठेवलं, याचं नामकरण केलं. कोणतं नामकरण केलं? तेव्हा यांनी याला नाव दिलं होल नंबर. कोणता नंबर? होल नंबर. याला म्हणतात पूर्ण संख्या. गणितामध्ये हा सगळ्यात महत्वाचा पहिला बेसिक आहे, हे समजलंच पाहिजे. नॅचरल नंबर काय, होल नंबर काय, हे स्टार्टिंग आहे पूर्ण या तुमच्या मॅथमॅटिक्सची. तर प्रश्न तयार होतो की व्हॉट इज मीन बाय होल नंबर. व्याख्या, द ग्रुप ऑफ 0, 1, 2, 3, 4, 5, 6 कंटिन्युअसली कॉल्ड ॲज अ होल नंबर. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 या संख्याच्या समूहाला पूर्ण संख्या असे म्हणतात. आपण 2 संख्या शिकलो, ही एक संख्या आणि ही एक संख्या. पहिले आली नॅचरल नंबर, नंतर आली होल नंबर. ठीक आहे. मग आता याच्यातही 2 क्वेश्चन्स तयार होतात. विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर, विच इज द बिगेस्ट होल नंबर. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती. तर आपलं बाळांना उत्तर येणार आहे या ठिकाणी
झिरो. कोणतं येणार आहे? झिरो. सर्वात लहान होल नंबर पूर्ण संख्या झिरो. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? तर उत्तर काय येणार? सांगता येत नाही, सांगू शकत नाही. अनलिमिटेड नाही म्हणायचं उत्तर. ठीक आहे, अनलिमिटेड आन्सर नाही येणार. सांगता येत नाही हा उत्तर येणार. ठीक आहे. तर या ठिकाणी 4 क्वेश्चन क्रिएट झाले इम्पॉर्टंट. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात लहान पूर्ण संख्या 0, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही, सांगता येत नाही, आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. 4 महत्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी क्रिएट झालेत. ओके. कारण की यांचा उपयोग तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाते. पहिल्या 5 नैसर्गिक संख्याची बेरीज करा. फाइंड आउट द सम ऑफ द फर्स्ट 5 नॅचरल नंबर. पहिल्या 5 पूर्ण संख्यांची बेरीज करा. पहिल्या 3 पूर्ण संख्यांची बेरीज करा. पहिल्या 2 पूर्ण संख्याचा गुणाकार किती, भागाकार किती, पूर्ण संख्या नॅचरल नंबर हा येतो. मग जेव्हा पूर्ण संख्या आलं तेव्हा झिरोचा वापर आला पाहिजे, आणि नॅचरल नंबर म्हटलं तेव्हा 1चा वापर आला पाहिजे. झिरो येत नाही नॅचरल नंबर मध्ये, लक्षात ठेवायचं. ओके. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. इट इज द बेसिक ऑफ अवर ऑल ऑफ द मॅथेमॅटिक्स. संपूर्ण मॅथेमॅटिक्सचा हा सगळ्यात महत्वाचं बेसिक. ओके. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे की देवनागरी स्क्रिप्ट बघितली आपण, इंटरनॅशनल स्क्रिप्ट बघितलं. तुमच्या नवोदय असो, स्कॉलरशिप असो, की इतर कोणती एक्झाम असो, तुम्हाला जास्तीत जास्त 3 स्क्रिप्टवर क्वेश्चन विचारले जातील. नवोदयमध्ये नाही आहे, पण सैनिकी स्कूलमध्ये आणि स्कॉलरशिपमध्ये आहे तुम्हाला. ते म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट, इंटरनॅशनल स्क्रिप्ट, आणि एक आहे रोमन नंबर, रोमन न्यूमरल्स. ओके, किंवा रोमन नंबर. यांचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे, रोमन न्यूमरल्स. आता रोमन न्यूमरल्स म्हणजे काय? तर रोमन संख्या चिन्हे, रोमन संख्या चिन्हे. ठीक आहे. आता रोमन संख्या चिन्हे म्हणजे काय? तर रोम या ठिकाणी या संख्या चिन्ह, हे संख्या चिन्हे आढळले म्हणून याला आपण रोमन संख्या चिन्हे म्हणतो. जसं आपण देवनागरीमध्ये 0, 1, 2, 3, 1, 2, 3, 4 लिहिलं, इंग्रजीमध्ये 1, 2, 3, 4, 5 लिहिलं. सेम असंच रोमन मध्ये पण 1, 2, 3, 4 आहे, आणि हे आपल्याला शिकायचं आहे. तर तुम्हाला वर्ग 5 मध्ये तुम्हाला ह्या 3च स्क्रिप्टचा वापर केलेला आहे, किंवा हे 3च स्क्रिप्ट तुम्हाला शिकायचं आहे. तर आपण यानंतर सुरू करणार आहोत रोमन न्यूमरल्स किंवा रोमन संख्या चिन्हाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला जायचं आहे देवनागरी आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स कडे. तर जे आपण रोमन न्यूमरल्स बघितले, रोमन संख्या चिन्हे, हे रोमन संख्या चिन्हे तुमच्या परिचयाचे आहेत. बरोबर. आता तुम्ही ही जी घड्याळ दिसते तुमच्या समोर, ही एक वॉच आहे. या वॉच मध्ये बघा, हे जे चिन्ह आहे, हे असे चिन्ह तुमच्या परिचयाचे आहेत. बरोबर. तुम्हाला माहिती पण आहे याचा आन्सर, की या घड्याळीत किती वाजले असेल हे तुम्ही सांगू पण शकता. पण हे कधी सांगता येईल? जर तुम्हाला हे चिन्ह जर माहित असतील, हे सिम्बॉल्स जर माहिती असतील, तरच तुम्ही सांगू शकता. बरोबर. आणि यांनाच म्हणतो आपण रोमन न्यूमरल्स, रोमन नंबर्स. ओके. यांनाच म्हणतो आपण रोमन संख्या चिन्हे. ठीक आहे. हेच आहेत बाळांनो रोमन संख्या चिन्हे. आता याचा उगम हा रोम देशामध्ये झाला, युरोप खंडामध्ये, म्हणून आपण यांना रोमन न्यूमरल्स म्हणतो. आता यांचं पण काही स्पेशलायझेशन असते, काही स्पेशल गोष्टी असतात, ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ते म्हणजे की रोमन न्यूमरल जे असतात, ओके, लक्षात घ्या. सो इन रोमन न्यूमरल्स आर रिटन युझिंग ऑफ ओनली द 7 सिम्बॉल्स, 7 बेसिक सिम्बॉल्स. लक्षात घ्या.
रोमन संख्या चिन्ह हे फक्त 7च सिम्बॉलने ओळखलं जातं किंवा 7च सिम्बॉलचा वापर केला जातं. कशामध्ये? रोमन संख्या चिन्हामध्ये. ओके. इन दॅट रोमन न्यूमरल्स देअर इज नो सिम्बॉल ऑफ झिरो. झिरोसाठी कोणताही चिन्ह नसतो. ओके, आलं का लक्षात? तर हे जे तुमच्या समोर दिसतंय हे आहे बेसिक 7 सिम्बॉल ऑफ रोमन न्यूमरल्स. याच चिन्हांचा वापर पूर्ण संख्या तयार करण्यासाठी केलेला आहे. याला आपण 1 म्हणून दर्शवतो. हा जो V सारखा दिसतो याला 5 आपण दर्शवतो. हा जो X सारखा दिसतो याला आपण रोमन मध्ये 10 म्हणतो, 10. हा जो L सारखा दिसतो याला 50 म्हणतात. याला C सारखा दिसतो, हा जो C चा सिम्बॉल आहे याला आपण रोमन मध्ये 100 म्हणतो, 100. हा जो D असते याला आपण 5000 म्हणतो आणि जो M असते, सॉरी 5000 नाही 500, आणि हा जो M असते याला 1000 म्हणतो. हे आहेत तुमचे बेसिक सिम्बॉल. लक्षात ठेवायचं, बेसिक सिम्बॉल म्हणजे काय? मुख्य चिन्हे, मुख्य मूलभूत मुख्य चिन्हे किती आहेत रोमनमध्ये? 7 असतात आणि यांचाच वापर करून संख्या तयार केलेल्या आहेत. आता यांचं स्पेशल कॅरेक्टर काय आहेत लक्षात घ्यायचं की रोमन जे संख्या चिन्हे असतात याच्यामध्ये फक्त 7 सिम्बॉलचा वापर केला जाते चिन्हाचा. दुसरं, झिरोसाठी कोणताही चिन्ह नाही. लक्षात घ्या, लक्षात. झिरोसाठी, शून्यासाठी नो सिम्बॉल. शून्यासाठी कोणताही चिन्ह वापरला जात नाही. त्याच्यानंतर रोमन न्यूमरल रायटिंग इन अ स्पेसिफिक रूल किंवा रोमन न्यूमरल्स मेकिंग फॉर स्पेसिफिक अँड स्पेशल रूल्स, हे काही विशिष्ट नियमाने तयार होतात. नियमाने तयार होतात. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन संख्या चिन्हे. लक्षात घ्यायचं, द रोमन नंबर्स आर लिमिटेड. ठीक आहे, हे मर्यादित आहेत, अनलिमिटेड नाही आहे. कसे आहेत? मर्यादित आहेत. मर्यादित म्हणजे समजते ना, फक्त विशिष्ट संख्यापर्यंत आपण लिहू शकतो, त्याला अनलिमिटेड लिहू शकत नाही. जसं आपण मराठीमध्ये लिहितो, इंग्रजीमध्ये लिहितो, अब्जपर्यंत, लक्षपर्यंत, करोड, कोटी, असं आपल्याला लिहिता येत नाही. हे लिमिटेड आहेत, हे मर्यादित आहेत. ओके. आणि हे आपल्याला आता शिकायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांना हे बेसिक असल्यामुळे हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. जसं तुम्ही याला जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही याला असं लक्षात ठेवू शकता, LCD नाव ऐकलं का? तुमच्या घरी जे टीव्ही असतात फ्लॅटवाल्या, जे अँड्रॉइड असते, मोबाईलद्वारे नेटद्वारे चालतं, त्याला आपण LCD टीव्ही म्हणतो, लिक्विफाईड क्रिस्टल डिस्प्ले. तर लक्षात ठेवायचं LCD आणि त्याच्यानंतर M. तर ते LCD हे लक्षात ठेवायचं. हे तर लक्षात राहते प्रत्येकांच्या, कारण की लिहिण्यामध्ये येतं. I म्हणजे 1, V म्हणजे 5 लिहितोच आपण, X म्हणजे 10 हे प्रत्येकांच्या लक्षात राहतं, कारण की डेली रुटीन मध्ये आपण यूज करतो आणि लिहितो पण. पण हे जे मोठे नंबर्स आहेत यांना लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचं LCDM. L म्हणजे 50, 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. LCDM. ठीक आहे, LCD म्हणजे टीव्ही लक्षात ठेवायचं आणि LCDM. आता आपण त्यांच्या रूल विषयी जाणून घेऊया. सिंपल रूल आहेत. संख्या कशा तयार झाल्या तेही बघूया आपण. यामध्ये काय असतं की काही नंबर्सला जर आपण पुढे लिहिलं तर ते ऍड होतं, मागे लिहिलं तर ते मायनस होतं. लक्षात घ्यायचं. एखादा नंबर आहे, जसं उदाहरणार्थ या ठिकाणी I म्हणजे काय? 1 लिहिलं. या 1च्या समोर पुन्हा जर मी I लिहिलं त्याचा अर्थ काय होते? 1 + 1 = 2 होते, म्हणजे ऍड झालं. ठीक आहे, हे रूल आहे. आणि जर मागे लिहिलं तर मायनस होतं, वजा होतं. जसं आता V म्हणजे आपण काय लिहितो? 5 लिहितो. परंतु I आणि V जर लिहिलं म्हणजे I मागे लिहिलं आपण
तर काय होतं 5 मायनस 1 इज इक्वल टू 4 होतं. ठीक आहे. या ठिकाणी व्हीच्या जर समोर लिहिलं तर काय होतं 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. ठीक आहे. तर हे सिंपल आहे. ह्या दोन रूल तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि कधी कधी काही काही स्पेसिफिक रूल्स असे असतात की त्याला कंटिन्यू लिहिता येत नाही. जसं उदाहरणार्थ इथं 1 लिहिलं, याला दिलं तर 2 झालं, या ठिकाणी दिलं 3 झालं. मग मला 4 लिहायचं आहे म्हणून मी असं लिहिणार का? मला 5 लिहायचं आहे म्हणून मी याला 5 वेळा ऍड करणार का? नाही. हे रूल बदलतात इथं. जर तुम्हाला 4 लिहायचं असेल तर 5 मायनस 1 करावं लागेल म्हणजे आय व्ही. तुम्हाला 6 लिहायचं असेल तर व्ही आय. समजलं? जसं 15 लिहायचं असेल तर हा एक्स म्हणजे 10 आणि हा व्ही म्हणजे 15. नाहीतर असं आपण समजा लिहिलं तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. आता यांची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सहज सोपं होईल आणि याच्यावर आपण एमसीक्यूज पण घेणार आहोत. तुम्हाला सांगितलेलं आहे की हे तुम्हाला स्कॉलरशिप नवोदयमध्ये नाही परंतु स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल आर्यमा आणखी काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये हे असतात. आता आपण नंबरमध्ये आलोय म्हणून ह्या गोष्टी शिकतोय. चला तर आता रोमन न्यूमरल्स कसं तयार होतंय हे आपण या ठिकाणी बघतोय. बघा तुमच्या समोर पण दिसतंय. ठीक आहे. 1 साठी बघा आय, 2 साठी डबल आय, 3 साठी. ठीक आहे. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचंय, बाकी खूप इझी आहे. 10 मीन्स एक्स, डबल एक्स मीन्स 20, ट्रिपल एक्स मीन्स 30. त्याच्यानंतर एक्स एल मीन्स 40, एल मीन्स 50 जसं इथं दिलंय बघा. ठीक आहे. आपण समोरचे बघूया. हे एवढं लक्षात असलं एल एक्स म्हणजे 60, एल डबल एक्स म्हणजे 70, एल ट्रिपल एक्स म्हणजे 80. ठीक आहे. त्याच्यानंतर 90 साठी एक्स सी म्हणजे 90 आणि सी म्हणजे 100. आलं का लक्षात? ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. याच्यावरून बाकीचं तुम्हाला सहज लिहिता येतं. कसं बघा. हे बघा हे तुमचं बेसिक झालं. ठीक आहे. आता यांचाच उपयोग तुम्हाला इथं करायचा आहे. बघा हे तुम्हाला इथं लिहायचं बघा. हे जे आहे 1 2 3. आता 10 झालं. 10 मध्ये 11 लिहितो कसं आपण 11. 10 प्लस 1 म्हणजे 11 लिहितो ना. सेम तसंच हे बघा 10 मध्ये 1 मिळवायचं. हे 10 ची पूर्ण रांग झाली बघा. लक्ष द्या इथं. हे 10 ची रांग झाली पूर्ण. आणि या 10 मध्ये हे पूर्ण ऍड केलं. 10 मध्ये 1 ऍड केलं, 10 मध्ये 2 ऍड केलं, 10 मध्ये 3 ऍड केलं, 10 मध्ये 4, 10 मध्ये 5, 10 मध्ये 6, 10 मध्ये 7, 10 मध्ये 8, 10 मध्ये 9, 10 मध्ये 10. सोपं. त्याच्यानंतर 20 झालं. हे बघा 20 ची रांग आली इथपर्यंत. इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 20 मध्ये पुन्हा ऍड केलं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे. त्या 30 झाल्या. आता 40 कशी लिहितात तुम्हाला माहिती आहे. ते ऑलरेडी लक्षात ठेवायचं. मग हे 30 या ठिकाणी आले पुन्हा 30 30 30 31 32 33 34 35 35 बघा 37 38 39 40. त्याच्यानंतर हा एक्सेल म्हणजे 40 झाला तर हे इकडे येणार पुन्हा 41. बघा एक्सेलची पूर्ण रांग आली इथं 40ची. लक्षात. रांग मध्ये तुम्हाला ऍड करायचं. जसं आता 44 कसं ऍड करणार. 44 म्हणजे कसं होईल. 44 म्हणजे काय होणार 40 प्लस 4. तर 40 साठी काय लिहिलं आपण एक्सेल. 4 साठी काय लिहिणार बघा 44 आय व्ही. झालं.
तर हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात. हे झालं 1 to 50. सेम असंच या ठिकाणी 1 to 100 पर्यंत लक्षात ठेवायचं. शंभर पर्यंत बघा या ठिकाणी लिहिलेले आहेत, दिसतं. हे तुम्हाला तुमच्या नोटबुकामध्ये लिहायचं आहे, म्हणजे तुमच्या डोक्यातून एक वेळा ते तुमच्या नजरेतून तुमच्या डोक्यामधून ते जाईल. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हा 10 या ठिकाणी जे दिसतंय हा 10 आहे आणि नंतर ही 10 ची रांग आहे, दिसतं. हा 20 आहे, ही 20 ची रांग आहे बघा. त्याच्यानंतर 30 ला एक्स 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 हे 30 ची रांग आहे. त्याच्यानंतर 40 कसं लिहिलं जाते हे बघा, 40 त्यानंतर ही 40 ची रांग आहे, एक्सेल 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 म्हणजे 50 बघा. त्याच्यानंतर हे बघा 50 ची रांग आहे पुन्हा, एल 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 60 कसे लिहितात हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा एल एक्स म्हणजे 60, ते पूर्ण एल एक्स ची रांग आहे, एल एक्स एल एक्स एल एक्स एल एक्स एल एक्स. 70 कसे लिहितात, तर एल बरोबर डबल एक्स झालं. त्याच्यानंतर 70, हा 70 साठी काय लिहितो आपण, एल डबल एक्स. हे बघा एल डबल एक्स 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 एल डबल एक्स. ठीक आहे, तर हे झालं एल ट्रिपल एक्स म्हणजे 80. मग हे एल ट्रिपल एक्स ची रांग आहे पूर्ण, एल ट्रिपल एक्स एल ट्रिपल एक्स एल ट्रिपल एक्स एल ट्रिपल एक्स बघा, मग हे 90. ठीक आहे, त्याच्यानंतर हे एक्सेल 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 बघा आणि मग हे 100. मग आता आपल्याला 100 पर्यंतच लक्षात ठेवायचे आहे. तरी पण क्वेश्चन कोणत्याही पद्धतीने विचारू शकतो, म्हणून आपण थोडं समोर पण जाऊया. तर बाळांनो, हे आपण बघितलं होतं रोमन न्यूमरल्स 1 to 100 याच्या अगोदर. आता त्याच्या समोर 1000 पर्यंतच्या मेन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहिण्याची काही आवश्यकता नाही खूप जास्त, 100 पर्यंत ठीक आहे. परंतु त्याच्यानंतरच्या ज्या आहेत त्याच्यावरचे इम्पॉर्टंट काय सिम्बॉल्स यूज केले जातात तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. उदाहरणामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बघा सी पर्यंत तर आपण पोहोचलेलो होतो बघा. हे 1 झालं, 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंतर 11, नंतर 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100. 100 नंतर आता 200 समजा तुम्हाला लिहायचं असेल तर डबल सी, 300 लिहायचं असेल तर ट्रिपल सी, 400 लिहायचं असेल तर सी डी, 500 लिहायचं असेल तर डी, 600 लिहायचं असेल तर डी सी, 700 लिहायचं असेल तर डी डबल सी, 800 लिहायचं असेल तर डी ट्रिपल सी, 900 लिहायचं असेल तर सी एम, 1000 लिहायचं असेल तर यम. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला हे देखील तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहेत, याची नोंद आपल्याकडे असायला पाहिजे. आणि यानंतर आपण बघणार आहोत बाळांनो पूर्णचे पूर्ण एमसीक्यूज कशावरचे, रोमन न्यूमरल्स वरचे. की हे आपण शिकलोय आता फक्त बेसिक की रोमन संख्या काय असते, कसे लिहिले जातात, तर त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात लक्षात घ्या. जे आपण बेसिक शिकतो त्या बेसिक वरच क्वेश्चन्स असतात, फक्त त्याची विचारण्याची मेथड वेगळी असते. म्हणून परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न क्रिएट होतात, कसे विचारले जातात, तुमचं बेसिक किती पक्क आहे. जर बेसिक पक्क असेल तरच तुम्हाला आन्सर देता येईल. तर बाळांनो, उद्याला आपण पूर्णचे पूर्ण एमसीक्यूज बघणार आहोत कशावरचे, रोमन न्यूमरल्स वरचे. तेव्हापर्यंत ओके, टेक केअर, बाय बाय, सी यू अगेन.